चॅम्पियन्स स्पर्धेमध्ये मिळवलेल्या विजेतेपदानंतर कसोटी सामन्यामध्ये सुद्धा रोहित शर्माच कर्णधार म्हणून कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात निवड समितीने विचार पक्का केला असल्याचे संकेत निवड समितीने दिले। विराट कोहली क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात आणि अशातच कोहलीने एक नवं वक्तव्य केलंय। मी कदाचित पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही असं म्हणत कोहलीने निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा आहे। विदेश दौऱ्यावर असताना कुटुंबियांच्या उपस्थितीसह भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने समर्थन केलंय। सोबत असलेलं कुटुंब खेळाडूंच्या कठीण काळामध्ये संतुलन आणण्यासाठी मदत करतं असं सुद्धा विराट कोहली म्हणालाय। न्यूझीलंडने पाक विरुद्धचा पहिला T20 सामना 61 चेंडूंमध्ये जिंकलाय। एक विकेट गमावून 92 धावांचं लक्ष्य त्याने गाठलंय आणि डफीने चांगली कामगिरी करत 4 विकेट्स सुद्धा घेतल्यात। तर यावेळी पाकिस्तानचे दोन्हीही सलामीवीर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतलेले आहेत। ब्रिटिश टेनिसपटू जॅक ड्रेपरनं इंडियन वेल्स ATP मास्टर्स 1000च्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय। उपांत्य फेरीत त्यानं गतविजेत्या कार्लोस अल्कराजच्या 3 सेट्समध्ये पराभव केला आणि आता अंतिम फेरीमध्ये ड्रेपरचा सामना होल्गर रूनशी होणार आहे। भारताचा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी दुखापतीपासून बरा झाला आणि त्यामुळे तो IPL खेळण्यासाठी सुद्धा सज्ज आहे। दुखापत झाल्यापासून नितीशने जानेवारीपासून एकही सामना खेळला नव्हता, मात्र आता तो फिट असून BCCIच्या चाचणीसह सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण त्याने केलेल्या आहेत। ब्राझील फुटबॉल संघामधील खेळाडू नेमार पुन्हा एकदा जखमी झालाय आणि त्यामुळे विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतून त्याने माघार घेतली आहे। नेमार 2023 मध्ये सुद्धा दुखापतीच्या कारणामुळे वर्षभर तो मैदानाबाहेर होता आणि नेमारसह एडसन आणि डॅलिनो हे तीनही खेळाडू विविध कारणांमुळे स्पर्धेमधून अपात्र ठरले। WPLच्या अंतिम सामन्यामध्ये मुंबई संघाने दिल्लीचा पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय आणि या विजयासह मुंबई संघाने दुसऱ्यांदा WPL ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय। मुंबईने प्रथम फलंदाजी करत 149 धावांचं आव्हान दिल्लीपुढे केलं होतं, मात्र 8 धावांनी दिल्लीचा पराभव झाला। इंग्लंडमधील आगामी कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या अगोदर ऑस्ट्रेलियाकडून पराभव घेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न धुळीस मिळालं, मात्र चॅम्पियन ट्रॉफीमधील फायनलमधील विजयानंतर रोहितवर विश्वास बळावलेला आहे। हरमनप्रीत आणि सविता हे दोघे वर्षातील सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडू ठरले। हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कारांचं वितरण नुकतंच पार पडलं आणि त्यावेळी भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि महिला संघाची गोलरक्षक सविता पुनियाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलाय।